अमावस्येचं महत्त्व हे प्रामुख्याने कर्नाटकमध्ये आहे। पण कर्नाटकच्या लगतचा म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले काही तालुके, उस्मानाबाद जिल्ह्यातले काही तालुके, लातूर जिल्ह्यातले काही तालुके आणि नांदेड जिल्ह्यातले काही तालुके, अशा काही तालुक्यामध्ये हा साजरा केला जाणारा सण। शहरात उद्या सन्नाटा असतो, जवळपास 90% दुकानं बंद असतात, शहरात कुणीही माणूस राहत नाही। घराला चक्क कड्या कोलपं लावून अख्खं गाव हे शेतावरती असतं। गावामध्ये कोणीच असत नाही, ज्यांचं शेती नाही त्यांना आवर्जून निमंत्रण दिलं जातं, ज्यांच्याकडे शेत आहे ते लोक त्यांना आमंत्रण देतात। ज्वारीच्या पेंड्या, त्याला कडबा म्हटलं जातं, अशा त्या कडबाच्या पेंड्या उभ्या केल्या जातात, त्याची कोप तयार केली जाते। त्या कोपला मग शाल पांघरू घातली आणि त्या कोपीच्या खाली सगळं साफ करून घेतलं जातं। त्या ठिकाणी सारवलं जातं, म्हणजे सडा टाकला जातो शेणाचा काढून, आणि मग मातीचे म्हणजे चिखलात पांडव तयार केले जातात। त्याच्यानंतर लक्ष्मी तयार केली जाते, हे चिखलाचीच, आणि त्याची पूजा केली जाते। आरती झाल्यानंतर आपल्या द्रोणामध्ये ते काय करतात की हे अंबील आणि उंडे हे असे कालवतात आणि शेतावरती ज्यात रब्बी हंगामातलं जे पीक असतं ना त्याच्यामध्ये ते असं शिंपतात। मग ती झाली की मग लोक जेवायला बसतात। वेळ अमावस्येच्या पहिल्या दिवशी बनवतात हे पूर्ण। भजी बनवण्यासाठी हरभरे, शेंगदाणे, वटाणे, गाजर, कांद्याची पात आणि बेसनचं पीठ हे पूर्ण मिक्स करून भजी बनवतात पहिल्या दिवशी। समजा एक 10 लोकांचं जरी जेवण केलं तर त्याच्यामध्ये 50 ते 100 जण जेवून जातात। ही एक विशिष्ट पद्धत आहे, जे की अन्न कमी पडत नाही त्या दिवशी। या भागातला सर्व शेतकरी आपली जी आई जिला आपण मानतो, जी जमीन आपली आहे त्या जमिनीची पूजा करायचा उद्याचा दिवस असतो। शेतीच्या संबंधित असल्यामुळे शेतकऱ्याचा हा आवडता सण आहे। या सणाला वेळ अमावस्या इकडे हा प्रचलित शब्द आहे, वास्तविक असा कुठला मराठीतला शब्द नाही आहे। मूळ हा कर्नाटकमधला सण असल्यामुळे कर्नाटकामध्ये येळ म्हणजे 7 जूनपासून येणारी 7वी अमावस्या म्हणजे मार्गशीर्ष अमावस्या, आणि त्यामुळे त्याला येळ अमावस्याचं अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या असं त्याचं नामाभिधान झालं। संध्याकाळच्या वेळेला जेव्हा घराकडे निघायची वेळ येते, मातीच्या एका छोट्या, त्याला इकडे लोटका असा शब्द आहे, मातीचं छोटं भांडं, त्याच्यामध्ये दूध आणि थोडे तांदूळ टाकले जातात आणि त्याच्यावरती ठेवले जातात, हारावरती ठेवले जातात। दूध जेव्हा तापतं ते उतू जातं, ते कोणत्या दिशेला उतू जातंय त्यावर पुढच्या वर्षी त्या दिशेला चांगला पाऊस होईल असा त्यांना एक अंदाज मांडला जातो, म्हणजे संकेत आहेत ते। थंडीचा शेवट हा वेळ अमावस्याला होतो, म्हणजे शेवटाची सुरुवात। म्हणजे कसं, त्या थंडीला एक चटका द्यायचा, म्हणजे असा एक पेंढा तयार केला जातो आणि त्याला पेटवला जातो, त्याला मशाल म्हणतात, आणि तो दिवटा तो सगळीकडे शेतात असा फिरवला जातो शिवारामध्ये। तो संध्याकाळच्या वेळा म्हणजे 6-7च्या दरम्यान, आणि त्या वातावरणाला हा चटका दिला की थंडी कमी होते। ही पण एक अशी पद्धत ही रूढ आहे। जसं गौरी गणपतीचं एक आकर्षण असतं, तर कधी सण हा येणार, तसं या भागातल्या लोकांना वेळ अमावस्या कधी आहे ह्याचं एक आकर्षण असतं।